सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करता येत नाही. खरं आहे बरं का ते पण. मग काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. असे टेन्शन घेतो, मी सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब मला काय ना चारा टाकू दे, मग सांग मला कोणचं दुकान चालेल. आहे. चल. कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का, त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळं फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो, पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणतं दुकान म्हणलं तू ते? ही गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुळींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला की मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात, गॅरंटीच्या असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी, केज, जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय, तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा. राईट ऑन टार्गेट. निर्धाव चेंडू आहे बघा, सुरुवात झालेली आहे. मिड विकेटकडे खेळलेला फटका आहे आणि यावेळेस मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. 2 मिनिटं थांबायचंय. यस यस यस. चौकार IF इनामदार यांच्या बॅटरीतून येतोय. त्यानंतर मात्र दुसरा प्रयत्न थोडासा फसलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक अगदी दोघांच्या मधोमध आपण बघू शकता हा चेंडू जाऊन आदळलाय आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धाव्यांची संधी होती, ती संधी आपण बघतो या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. नक्कीच 6 धावा आहेत. षटक क्रमांक 1 असणार मैदानाच्या आतमध्ये. आघाडीचे गोलंदाज शाबीर शेख, ज्यांच्या गोलंदाजीमध्ये आपण सातत्य बघितलेलं आहे. एक विश्वासू गोलंदाज. इनफिल्डला क्लिअर केलाय. संतोष साखरे यांच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय, सीमारेषा पार करतोय. पुन्हा एकदा या षटकातील येतोय दुसरा चौकार. डबल डिजिट मध्ये 10 धावा धाव फलकावर आहे कैफ इनामदार. आपण बघतोय ऑन फायर आहेत. चांगली सुरुवात. बेस्ट केज
प्रथम फलंदाजी करताना तर त्यांच्यासह आपण प्रीतम साळवे यांना बघतोय नॉस्ट्राक एंडवर. साबिर शेख गोलंदाज. पुन्हा एकदा हवाई सफरवर पाठवण्याचा प्रयत्न होता. चेंडू टप्पा घेतोय आणि याही वेळ जाईल सीमारेषा पार. लागोपाठचा येतोय दुसरा चौकार. चौकारानंतर धावफलकावर 14 धावा. आज रामनवमी आहेत. गाणे त्या दिशेने वाजतायत. सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा. मैदानात बघूया षटक क्रमांक 1 शेवटचा चेंडू साबिर शेख यांचा असेल. यशचीचा अपील आहे. अपील आहे पाटील सरांचा नाही, परंतु मुख्य पंचांचा इशारा यावेळेस येतोय. इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल दिला गेलाय. 15 धावा आपण बघतोय धाव फलकावर या ठिकाणी झालेल्या आहेत. एक चेंडू मात्र या षटकातील शिल्लक असणार आहे. बेस्ट संघाचं नाव बेस्ट आहे आणि बेस्ट सुरुवात केली. दोन मिनिटं थांबा साबिर भाई. विकेटच्या पुढे कलेक्शन होतं. बघूया. इट्स अ नो बॉल. इट्स अ फ्री हिट. चला संधी आली यावेळेस. हा चेंडू हवेत. बच गया. कॉमेंट पहिल्या षटकानंतर 22 धावा धाव फलकावर आहे. गोलंदाजी मध्ये साहजिक बदल आहे. विकास यादव गोलंदाजीवर येतात. संघ नायक आहेत, त्यांच्यावर देखील मोठी जबाबदारी मात्र असेल. कारण या ठिकाणी आपण कैफ इनामदार नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये बघतोय आणि या वादळामध्ये जर बघितलं तर 3 चौकार आणि 1 षटकार मागील षटकामध्ये मात्र ठोकले गेले. प्रीतम साळवे फटका फसलेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील. लिडिंग एज क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेटचं पतन असणार आहे. अगदी स्वस्तात या ठिकाणी प्रीतम साळवे पकडले गेलेत. फलंदाज बाद. करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आपण बघू शकता अगदी टॉप द बॅट बॅटीच्या मुखपृष्ठावर जाऊन आदळला. त्यानंतर चेंडू आपण बघितला उभा झाला आणि संतोष साखरे त्या ठिकाणी होते. त्यांनी मात्र एक चांगला झेल पूर्ण केलेला. विकेटचं पतन आहे. फलंदाज बाद होताना आपण बघितलं त्या ठिकाणी. चला गोळा नका होऊ. टायमर चालू आहे बरं का.
असं चेक आलेले आहेत. नवीन बॅटर आहे. चांगल्या सुरुवातीनंतर एक चांगलं पुनरागमन करताना या ठिकाणी यलगार क्रिकेट क्लब केज या संघानं चांगलं पुनरागमन या ठिकाणी केलेलं आहे. दोन मिनिटं थांबा बरं. माफ करा, 21 धावा आहेत बघा. वाईड आलाय. आता 22 धावा आहे. बघूया. बॅटीचा स्पर्श होता. मला वाटतं एसटी रक्षकाच्या पूर्णपणे ग्लोज मध्ये आज चेंडू आला नाही. चेंडू डॉट असणार आहे. विकास यादव, टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव आपण या ठिकाणी बघतोय. सुरेख ड्राईव्ह केला. बिटवीन द गॅप खेळलेला हा फटका आहे. यावेळेस येतोय खणखणीत चौकार. 26 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. सव्वीस धावा धाव फलकावर. एक विकेटचं पतन मात्र आपण या ठिकाणी बघतोय. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहे. पूर्व राहतील या ठिकाणी क्षेत्ररक्षक. चेंडू गेला. यावेळेस मिड विकेट कडे हा चेंडूचा मोठा प्रवास आहे आणि हा प्रवास त्यानं नक्कीच पूर्ण केला. येतोय चौकारी.
याही वेळेस पुढे सरसावलेले आहेत. असं शेख यांनी देखील चांगलं आक्रमण या ठिकाणी केलंय. या ठिकाणी शालू मामा यांचं जे पारितोषिक होतं 200 रुपयांचं, कृष्णा मुंडे यांचं जे पारितोषिक होतं ते आज या ठिकाणी दिलं जात आहे. अर्थात बाळासाहेब मुळे यांच्या शुभ हस्ते आपण या पारितोषिकाचं वितरण या ठिकाणी करतोय. 2 षटकांची समाप्ती बघा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 35 धावा धावफलकावर असणार आहे. असद शेख यांच्या अर्धशतकासाठी आदरणीय समीरभाई शेख यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. रोख स्वरूपात जमा आहे पारितोषिक समीरभाई शेख यांचं. ऑफ ड्राईव्ह आपण बघतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी फंबल झाली आणि त्यानंतर मात्र एक सिंगल पूर्ण केल्या गेली. धावफलकावर 35 धावा. चला यावेळेस फुलटो वाजवता. फुलटोल वसूल करतील. यावेळेस येतोय खणखणीत चौकार. चेंडू खराब होता आणि खऱ्या अर्थानं त्या चेंडूला या ठिकाणी फलंदाजाने दंडित केलंय. कैफ इनामदार यांच्यासाठी देखील अर्धशतकासाठी समीरभाई शेख यांच्या वतीनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. चव्वेचाळीस धावा या ठिकाणी पूर्ण होताना याही वेळेस लोअर फुटॉज 2 क्षेत्ररक्षक आहे. चेंडून चकवा दिला. चेंडून चकवा दिलाय. अठ्ठेचाळीस धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. लगातार चौकारांचा पाऊस या ठिकाणी आपण कैफ इनामदार यांच्या बॅटीतून बघतोय. ही धावा ओकणारी बॅट आहे. सुरुवातीपासून त्यांनी आक्रमण केलंय. प्रीतम साळवे परतल्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारची कमी मात्र या ठिकाणी जाणू दिली नाही. बॅटीचा स्पर्श त्या ठिकाणी गलीच्या दिशेने ट्रॅव्हल होणारा चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये मात्र रोखला जातोय. आणि त्या दरम्यान जर बघितलं तर नक्कीच एक सिंगल आपण बघतोय पूर्ण झालेली आहे. षटक या ठिकाणी संपलं जाईल. 3 षटकानंतर धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवल्या जात आहेत 49 धावा. 49 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. ऋषिकेश गोलंदाजीला आलेत. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. याही वेळेस थोडीशी नशिबाची साथ या ठिकाणी कैफ यांना मिळाली.
एका धाव्याच्या मदतीने जर बघितलं तर धावपळक मात्र पुढे ढकललं जाईल. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालंय बेस्ट सीसी संघाचं. 50 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत बेस्ट सीसी केज. ओ हो फटका बघा, फटका बघा असद बाई यांच्या. हो मला वाटतं चेंडू रोखलेला आहे. चेंडू त्या ठिकाणी रोखलेला आहे. टॉपेज घेतला गेलाय. यावेळेस पकडला गेलाय झेल. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन माफ करा दुसऱ्या विकेटचं पतन या ठिकाणी होईल. कैफ इनामदार यांना परतावं लागलंय आणि त्यांच्या जागेवर जात आहेत आयकॉन असलम. मैदानाच्या आतमध्ये असलम मात्र आलेले आहेत बघा. असलम यांच्यासाठी ही स्पर्धा खूप लकी आहे, कारण या स्पर्धेमध्ये पहिल्या सत्रामध्ये असलम मॅन ऑफ द सिरीज होते. आणि दुसऱ्या पर्वामध्ये जर बघितलं तर त्यांना ती चकाकी चमक दाखवता आलेली नाही. ऋषिकेश नेहरकर गोलंदाज आहे, तरुण गोलंदाज. आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये संघाला दुसरं यश मिळवून देत आहेत. चांगली गोलंदाजी आहे. एक मोठ्या फलंदाजाला या ठिकाणी बाद केलं गेलं. कट केलेला आहे. टिप कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक असतील, सिंगल पूर्ण करतायत. बावन्न धावा या ठिकाणी पूर्ण होतील. टॉसला तयार राहायचंय लिओ जिम सीसी आणि सम्राट सीसी. क्षेत्ररक्षकाकडे पुन्हा एकदा आपण बघू शकता हा फटका खेळला गेलेला आहे. सिंगल सिंगल पूर्ण केली जात आहेत. एकाच दिशेमध्ये गोलंदाजी करताना ऋषिकेश नेहरकर. 53 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. षटक क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. फुल करण्याचा प्रयत्न होता. असद यावेळेस धाव घेण्याची इच्छा त्यांची नक्की होती. वेळेवर त्यांना परत पाठवलंय आणि या ठिकाणी आपण बघू शकता निर्धाव षटकाने समाप्ती झाली. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असेल. 4 षटकानंतर 2 बाद 53 धावा धाव फलकावर आहे. या दरम्यान पारितोषिक आलंय. असं शेख यांच्या प्रति षटकाराला त्यांचे मित्र सरफराज भाई यांच्या वतीनं
प्रति षटकार 100 रुपये. चांगला ड्राईव्ह केला या ठिकाणी असद शेख यांनी आणि नंतर एक सिंगल देखील आपण बघताय. शाबीर शेख त्या ठिकाणी आहेत बघा, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 54 धावा धावफलकावर आहे. असलम स्ट्राईक वर येत आहेत. गोलंदाज विकास यादव आज प्रभारी कर्णधार आहेत. लेग कडे खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग वर चेंडू रोखला गेलाय. एक तत्पर आणि चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आज बेस्ट सीसी संघानं चांगली सुरुवात केलेली आहे. अजूनही बरेच फलंदाज शिल्लक आहेत. स्वतः संघानं आहेत यावेळेस. असलम यांच्या बॅटरीतून होतोय एक बहरदार आणि शानदार षटकार. चार धावा झालेल्या आहेत. असलम यांचं पहिलं आक्रमण आहे. थोडीशी शिस्तबद्ध फलंदाजी करतायत असलम या ठिकाणी. चेंडूचा अंदाज घेतला जातोय कारण त्यांच्या विरोधामध्ये जर बघितलं तर परिसरातील सर्वात चांगले गोलंदाज म्हणजे विकास यादव आहेत. तर गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये बेस्ट विरुद्ध बेस्ट आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता उजव्या इष्टीच्या बाहेर. यावेळेस चेंडू मात्र फलंदाजाला टाटा बाय बाय करतोय. निर्धाव चेंडू असणारे चांगले इष्टी रक्षण रिंकू यांचं. पुन्हा एकदा हा फटका खेळला गेलाय डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं. त्या ठिकाणी घेत आहेत सिंगल. धाव फलकावर 1 ने प्रगती आपण बघतोय. निर्धाव चेंडू याला षटक या ठिकाणी संपलं जाईल. 5 षटकानंतर 2 बाद 61 धावा. बेस्ट सीसी केच. Disconnected. Connected. मुड़ने की देर. असद शेख यांच्या प्रति षटकाराला पॅडी पारवे यांच्याकडून 101 रुपये. सरफराज भाई यांच्या वतीनं देखील प्रति षटकाराला 101 रुपये. असद भाई यांच्यावर बऱ्याच जणांचं प्रेम आहे बरं का. त्यांच्या अर्धशतकासाठी या ठिकाणी समीर भाई शेख यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपये आहेत. लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला फटका आहे. इतक्यात चपलतेनं चेंडू रिटर्न करताना विकास यादव. लॉंगॉनकडे खेळलेला फटका आहे. पुन्हा एकदा पारितोषिक आलंय. असद भाई यांनी जर षटकार खेचला तर त्यांच्या प्रति षटकाराला फिरोज भाई यांच्या वतीनं 101 रुपये.
चांगला चेंडू आहे या ठिकाणी. यंग टॅलेंट या ठिकाणी आपण ऋषिकेश नेहरकर यांना बघतोय आणि सफल गोलंदाज देखील त्यांना म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या. 1 विकेट त्यांच्या नावावर आहे, 1 बळी त्यांनी स्वतःच्या नावावर नोंदवलेला आहे. त्यांच्या विरोधामध्ये फलंदाजांना आपण बघतोय जास्त काही करता आलेलं नाहीये, कारण आज एक चांगली गोलंदाजी ऋषिकेश नेहरकर मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला बघायला मिळतील. चेंडू हवेत आहे आणि मला वाटतं त्याच मार्गे जाईल. सीमा रेषा पार असलम भाई यांच्या बॅटीतून येतोय खासदार चषकाचा दमदार षटकार. 69 धावा फलकावर आहे. शतरक्षकाचे प्रयत्न आहेत अप्रतिम. संतोष साखरे हा यावेळेस काऊ कॉर्नरकडे फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक याही वेळेस विकास यादव आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळणारे आणि षटक या ठिकाणी संपलं गेलं. 6 षटकानंतर 2 बाद 70 धावा फलकावर आहे. टॉस साठी तयार राहायचंय लिओ जिम आणि सम्राट क्रिकेट क्लब केज. आदरणीय जलीलभाई भाटुंबेकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. जलीलभाई आपलं स्वागत आहे. झेल आहे, झेल पकडला जाईल. असलम यांना या ठिकाणी आपण बघतोय बाद व्हावा लागेल. विकेटचं पतन असेल. चांगली सुरुवात या ठिकाणी शाबीर शेख हे गोलंदाज आहे. 3 बाद 70 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. हा वेग वाढवण्याचा प्रयत्न होता सलीमभाई असलमभाई, त्यांना मात्र आपण बघितलं परतावा लागलेला आहे. एका दिशेनं जर बघितलं तर आपल्याला असदभाई शेख बघायला मिळत आहेत. त्यांच्यावर अनेक पारितोषिक आहे, अनेक बक्षीस दाते त्यांना या ठिकाणी बक्षीस देण्यासाठी इच्छुक आहे. त्यामध्ये पॅडी पॅखरे साहेबांच्या वतीनं प्रति षटकार 101 रुपये आहेत. फिरोजभाई यांच्या वतीनं देखील प्रति षटकार 101 रुपये. प्रदीप पारवे, माफ करा, प्रदीप पारवे आहेत. त्याचप्रमाणे सरफराज भाई यांच्या वतीनं देखील प्रति षटकार 100 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी येत आहे. अर्ध षटकासाठी समीर भाई शेख यांच्या वतीनं 2000 रुपये. शहबाज इनामदार नवीन फलंदाज मैदानात आले तर त्या ठिकाणी आपण बघतोय एक सिंगल पूर्ण करतील. स्ट्राईक दिली जाते या ठिकाणी. असद शेख यांना धावफलकावर 71 धावा. षटक क्रमांक 7 प्रगतीवर. टॉस करणार आहोत लिओ जिम आणि सम्राट सुसी. पहिलं सत्र संपल्यानंतर टॉसला तयार राहायचंय. बघूया. राऊंड द विकेट आले. चांगला चेंडू, चांगला अँगल बनवला. एक ओरपीच चेंडू होता, अगदी फलंदाजाच्या दिशेने टाकलेला आहे. थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर समोर मारण्याचा प्रयत्न फसला. यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन लपलेला चेंडू डॉट असणार आहे.
पॅटीची कडा घेतोय चेंडू, पॅटीचा स्पर्श आहे. सिंगल पूर्ण केले. 3 क्षेत्ररक्षक आपण बघू शकता त्या ठिकाणी चेंडूचं रक्षण करण्यासाठी उभे होते. क्षेत्ररक्षण हा मात्र सगळ्यात महत्वाचा घटक आहे क्रिकेटमध्ये. 72 धावा धावफलकावर षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीवर आहे. शाहबाज इनामदार आत्ताच मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. हा एकही धाव मिळणार नाही कारण या चेंडूला खेळलेलं नाही. बघा, तुम्हाला चेंडूला खेळण्याचे प्रयत्न करावे लागतात, त्यानंतर लेग बाईटच्या माध्यमामध्ये धावा मिळत असतात. चेंडू डॉट असेल बघा. शेवटचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका आहे. संतोष शाखरे यांच्या हातातून हा झेल सटकलेला आहे, निसटलेला आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्या. 7 षटकांची समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 74 धावा. प्रसंग नायक आहेत रिंकू कांबळे. शेवटचं षटक, अंतिम षटक, महत्वाच्या वेळेस महत्वाचं कामकाज, हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे क्रिकेटमध्ये. शेवटच्या क्षणी स्वतः रिंकू कांबळे आलेले आहेत. फ्लायटेड चेंडू होता, त्यावर सिंगल पूर्ण केली. दुसरी धाव मला वाटतं घेणार की नाही, तर घेणार नाही. एक सिंगल मिळाली. 75 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. अंतिम षटक आहे, लास्ट कॉल आहे. हे षटक संपल्यानंतर लिओ जिम आणि सम्राट सीसी दोन्ही संघांना टॉस साठी तयार राहायचं आहे, अन्यथा आपल्याला पॅनल्टी दिली जाईल. आडव्या हाताने नक्की मारलाय, परंतु चेंडूला अंतर मिळालं नाही. शहबाज इनामदार यांना यावं लागेल बाहेर. विकेटचं पतन. चौथा फलंदाज बाद. दोन्ही संघांना लास्ट कॉल असणार आहे. हे सत्र संपल्यानंतर आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. लिओ जिम आणि सम्राट सीसी. सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ, खूप काम असतात, पप्पाला मदत करायला लागते. आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट
या ठिकाणी चांगलं पुनरागमन देखील एल्गार संघाने केलंय. सिंगल पूर्ण करतायत. या ठिकाणी आपण बघू शकता शेवटचा चेंडू आहे. षटकार जर आला तर नक्कीच या ठिकाणी असं चेक मालामाल होतील. आलाय पुन्हा एकदा. चला षटकार आलाय. चला तर या ठिकाणी असद भाई हो सेलिब्रेशन सुद्धा वेगळे केलंय. 82 धावा झाल्या. 83 धावा करायच्या आहेत. हा चला प्रदीप पारखे साहेब आहेत आणि त्यानंतर मी विनंती करेल फिरोजबाई खास ठाण्याहून आलेत नोकरी सोडून. सरफराज भाई यांचे पैसे आमच्याकडे जमा आहे. हा टॉस साठी यायचंय. सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात. पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करता येत नाही. खरं आहे बरं का ते पण. काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत. हा तर फिरोजभाई यांच्या वतीने 100 रुपये. सरफराज भाई यांच्या वतीने 100 रुपये. प्रदीप पारखे यांच्या वतीने 100 रुपये. सरफराज भाई यांच्या वतीने 100 रुपये. टॉसला यायचंय. दोन्ही संघ आले का? टॉस केला जातो या ठिकाणी. सर्वप्रथम मी या ठिकाणी स्वागत करेन आदरणीय शिक्षक संतोष वाकळे सर. आपलं स्वागत आहे. त्र्याऐंशी धावा झालेल्या आहेत. 83 धावा बनवायच्या आहे. संतोष वाकळे सरांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत. आदरणीय शब्बीर हाफिज साहेब हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक मान्यवर आहे. टॉस केला जातोय. 2 संघ नायक आहेत. विजय एखंडे सर आपण बघतोय त्या ठिकाणी टॉस साठी. निर्णय जागेवर घ्यायचा आहे. संतोष सर निर्णय जागेवर द्यायचा आहे. पेनल्टी आहे. सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात. पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करता येत नाही. खरं आहे बरं का ते पण. काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. टेन्शन घेतो मी सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब मला काय ना चारा टाकू दे मग सांग मला कोणचं दुकान आहे. चला कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का? त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो? पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणचं दुकान म्हणलं तू ते? गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुळींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी. फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला की मला जायचंच आहे. तिथे खूप भारी बॅटरी असतात. गॅरंटीच्या असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी केज जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय. तुम्ही पण या. नक्की या. भेट देऊन जा. सर अक्रम सर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला सामना ऑन करा. चला
अंपायर्सला पाणी न्या भुजंग. नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा या ठिकाणी आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 2 आपण या ठिकाणी बघतोय. यलगार सीसी यांच्या विरोधामध्ये बेस्ट सीसी प्रथम फलंदाजी करीत असताना बेस्ट सीसी संघानं बनवल्या 82 धावा आणि 83 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं. आघाडीची जोडी देखील आपण बघू शकता मैदानात दाखल झाले. त्या ठिकाणी गवळी सरत आणि संघनायक रिंकू कांबळे ही जोडी धावांच्या पाठलागासाठी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. दोन्ही बॅटर्सनं चांगली सुरुवात दिलेली आहे. प्रत्येक सामन्यामध्ये आपण बघितलं एका सामन्यामध्ये अशोक गवळी सरांना मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिळालेलं आहे, ते सन्मानित केले गेलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेस आपण बघितलं रिंकू कांबळे आपल्या संघाच्या मदतीला धावून आलेले. लेट्स प्ले. चला यावेळेस लोअर फुटत होता, स्वीप केला, चेंडू जसा आला तसा गेलाय. अक्षरशः सीमारेषेला ओढून तोडून चेंडू जातोय सीमा पार चौकार. बघूया यावेळेस जर बघितला तर रिंकू कांबळे स्पेशल फटका आलाय. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीपचा नजारा पेश केलाय आणि यावेळेस मात्र अर्धा डझन धावा मिळते. डबल डिजिट मध्ये आपण जातोय. जोरदार हल्ला बोल सुरुवात करताना या ठिकाणी रिंकू कांबळे 10 धाव पळगावर. अगदी सुरुवातीपासून आपण या ठिकाणी बघतोय आक्रमण चढवल्या गेलेलं आहे. यावेळेस चेंडू हव्यात आहे, हातात आहे आणि विकेटचं पतन देखील आहे. विकेटचं पतन देखील आहे. पकडला जातोय झेल आणि रिंकू कांबळे मैदानात होतोय फेल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज विकास यादव.
तर सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये आपण बघू शकता या ठिकाणी एक फलंदाज बाद झालाय. त्या अगोदर अ, रिंकू कांबळे यांची जबरदस्त सुरुवात. 10 धावा धावफलकावर. नवीन गुणलेखक या ठिकाणी जोडले जात आहेत आमच्याशी. मनोज कदम, स्वागत आहे सर. कट केला आहे आणि त्या ठिकाणी शॉर्ट पॉइंटवर क्षेत्ररक्षक मात्र असतील. चेंडू रोखला जातोय. सिंगल या कुछ खाने का मन हो रहा है लेज मंगवा ले। और कुरकुरे भी मंगवा लेता तो हूँ. एक एक बाद 11 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 1. पवन साठे आपण बघतोय जे गोलंदाज आहे, आघाडीचे गोलंदाज आहे. एक मोठा अनुभव त्यांच्याकडे, अनेक स्पर्धा खेळलेला हा गोलंदाज आणि अपेक्षित आहे त्यांच्याकडे मोठ्या विश्वासानं चेंडू या ठिकाणी दिला गेला. सुरुवात जरी खराब झाली असेल परंतु त्यानंतर या ठिकाणी स्वप्नील माफ करा पवन साठे यांनी पुनरागमन करीत असताना विरोधी कर्णधाराला बाद केलाय. हा डिफेन्स केला आहे. शहबाज आहेत त्या ठिकाणी. सिंगल नाही रोखू शकत. सिंगल या ठिकाणी मात्र फलंदाज पूर्ण करतील आणि धावफलक 1ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होताना आपण बघू शकता. 83 धावा बनवायच्या आहे. लक्ष मोठं आहे. अवघड नक्कीच आहे परंतु अशक्य नक्कीच नाहीये. शक्य होऊ शकतं. फुटवर क्षेत्ररक्षक असतील. काय फिनामदार. तिसऱ्या पंचांकडे धावपळ. धाव बादचं अपील या ठिकाणी केल्या गेलं आणि अशोक गवळी सर मला वाटतं थोडीशी अडचणीत असणार आहे. बघूया निर्णय काय येतोय. नॉट आउट. अगदी जोखीम पत्करल्यानंतर एक सिंगल पूर्ण झालेली आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. 1 षटकानंतर धावफलकावर 1 बाद 13 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. येणाऱ्या काळामध्ये 42 चेंडू आणि 70 धाव्यांची गरज. निलेश जाधव गोलंदाजी मार्कवर आलेत. हो 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 हो. काय क्षेत्ररक्षण केलंय बघा. जबरदस्त. रईस. रईस म्हणजे श्रीमंत. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय त्या ठिकाणी. नक्कीच आपल्या संघासाठी चौकार वाचवलाय. हा एक धाव मात्र खर्च झालेली त्या ठिकाणी. 14 धाव धावफलकावर आहे. निलेश जाधव यांच्याकडे दिलेला चेंडू आहे. स्पर्धेतील सर्वात उंच गोलंदाज आणि त्यामुळे त्यांना प्रेमानं बच्चन सुद्धा म्हणलं जातं. पाहूया. गोलंदाज तयार आहे.
बघूया. सुरेख सुरेख, एक कलात्मक फटका अशोक गवळी यांच्या बॅटरीतून येतोय. अप्रतिम चौकार. 1 बाद 18 धावा आहेत. अशोक गवळी सरांच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य असं आहे, ते कलात्मक फलंदाज आहे बघा. मोठमोठे फटके म्हणजे चौकार भरपूर येतात त्यांच्या बॅटिंग मध्ये. याही वेळेस वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न होता, परंतु स्ट्रेट टू फिल्डर या पद्धतीने ते फटका खेळला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे असद भाई, त्यांनी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धाव मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. चेंडू निर्धाव असेल. धावफलक स्थिर. 18 धावा धावफलकावर आहे. 65 धावा करायच्या आहे. तर उजव्या इष्टीच्या बाहेर आहे, बाहेर आहे आणि खूप बाहेर आहे. दंडित केलं जातंय गोलंदाजाला. अवांतरची घोषणा आहे. एका धावेची मदत. धावफलक 1 ने पुढे जात आहे. 19 धावा धावफलकावर असणार आहे. याही वेळेस असत पुन्हा एकदा सरसावलेले आहेत. आपण त्या ठिकाणी बघतोय अडवलेला आहे. याही वेळेस धाव मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण करतायत त्या ठिकाणी असद शेख. अचूक गोलंदाजी करताना निलेश जाधव. पॉट बिहाइंडचा अपील. निर्धाव चेंडू. चौकारानंतर जर बघितलं तर थोडस शांत ठेवलंय अशोक गवळी सरांना. थोडासा फेरबदल केला यावेळेस गोलंदाजानं. लेग बाईटच्या माध्यमामध्ये आपण बघतोय या ठिकाणी सिंगल पूर्ण झाले आणि क्षेत्ररक्षकांनी त्या ठिकाणी मला वाटतं कैफ होते. अगदी त्या ठिकाणी जर असलम सर नसते तर मला वाटतं इकडे नाही तर इकडे चौकार मिळाला असता. गोळा होऊ नका आणि पॅनल्टीला सामोरं जायचं असेल तर गोळा व्हा. चला वेळ वाचवा. टायमर टाकलेला आहे अक्रम सर. हा, अन्यथा आपल्याला एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल बघा. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकानंतर 1 बाद 20 धावा धावफलकावर. 36 चेंडू 63 धावेंची गरज. पूल केलेला आहे. ओ हो, पकडला गेलाय झेल. झेल पकडलाय. विकेटचं पतन असेल या ठिकाणी. फलंदाज बाद आहे. विकेटचं पतन झालं या ठिकाणी. सुरुवात अतिशय चांगली. मुकुंद आपण बघतोय गोलंदाजीवर आहे. याही वेळेस बॅटीचा स्पर्श आहे. पंचांची सहमती आहे बघा. कॉट बिहाइंडच्या माध्यमामध्ये या ठिकाणी दुसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतोय. दुसरा फलंदाज बाद. ऑन हॅड्रिक मुकुंद.
हॅट्रिकचा चेंडू आहे ऑन हॅट्रिक मुकुंद. अप्रतिम सुरुवात बघा या ठिकाणी मुकुंद यांची. अगदी षटकाच्या पहिल्या 2 चेंडूंवर त्यांनी 2 मातब्बर फलंदाजांना बाद केलाय. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं अशोक गवळी सर बाद झाले, त्यानंतर आशिष पाटील यांना देखील या ठिकाणी बाद केलं गेलं. प्रीतम साळवे यांचा अप्रतिम झेल, हे सुद्धा वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला त्या झेलचं बघायला मिळतंय. हॅड्रिक संतोष साखरे स्ट्राईक वार. चला यावेळेस फटका खेळला, चेंडू हवेत आणि झेल सुटलाय. झेल सुटलाय अगदी या ठिकाणी. हॅड्रिक झालीच असती. अगदी गोलंदाजानं त्या ठिकाणी संधी निर्माण केली, फलंदाजाला जाळ्यात अडकवलं आणि क्षेत्ररक्षकाला मात्र या संधीचं सोनं करता आलं नाही. फटका चांगला येतोय. विकेटचं पतन असेल या ठिकाणी. विकास यादव सुद्धा परतीच्या वाटेवर. चला चला, समीर डोंगरे आलेत. 4 बाद 21 धाव फलकावर 32 चेंडू 62 धावेंची गरज. सामना होना है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तो 8 चेंडू आलेला आहे. मैदानात आरडाओरड सुरू झालेला आहे. 31 चेंडू 62 धावेंची गरज. टिपलॉंगॉनच्या दिशेने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक आहेत. अगदी काळजीपूर्वक हा चेंडू रिटर्न केला जातोय. एका धावेच्या प्रगतीनं आपण बघू शकता 22 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. षटक या ठिकाणी संपलंय. 3 षटकानंतर 4 बाद 22, 30 चेंडू 61 धावा. त्यानंतर एक रोमहर्षक लढत आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला बघूया. ही चेंडू 61 धावांची गरज आणि समीर यांचा एक बहरदार आणि शानदार फटका मैदानाच्या आतमध्ये. षटकार 28 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. 29 चेंडू 55 धावांची गरज. समीर डोंगरे
स्पोर्टमॅन स्पिरिट आहे बघा प्रीतम साळवे. बॅटेचा स्पर्श होता, चेंडू कॅरी झाला नाही. यष्टीरक्षक प्रीतम साळवे यांनी पंचांना सांगितलं कॅरी नाहीये, परंतु एक चांगलं यष्टीरक्षण आणि एक खेळाडू वृत्ती चांगली बघा त्यांची. लिडिंग एज आहे त्या ठिकाणी, पकडला जातोय झेल. विकेटचं पतन होणार आहे. फलंदाज बाद. योगेश आरगडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 5 बाद 28 धावा आहेत. चांगल्या सुरुवातीनंतर आपण बघितलं रिंकू कांबळे परतले आणि त्यानंतर मात्र हायलाइट चालू झालेले आहे. पाठोपाठ फलंदाज एका मागे एक येत आहेत आणि हजेरी लावून जात आहेत. गोलंदाज तयार आहे. चांगला चेंडू आहे. पवन यांचा आघाडीचे गोलंदाज आहे. डॉट चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 26 चेंडू 55 धावांची गरज. त्याला धाव मिळणार नाही कारण त्या ठिकाणी पुन्हा एकदा टायमिंग चांगला झालेला नाहीये. बॅटीची कडा लागली त्या ठिकाणी जर बघितलं तर इष्टी रक्षकानं यावेळेस चेंडूला रोखलेलं आहे. पंचवीस चेंडू 55 धावा. यू मिस आय हेट. उजवी इष्टी वाकलेली आहे. क्लीन बोर्ड. फलंदाज बाद. चोवीस चेंडू 55 धाव्यांची गरज आहे आणि साबिर शेख यांना मैदानाच्या आतमध्ये यावं लागलं कारण त्या ठिकाणी आपण बघितलं विकेटचं पतन झालंय. क्लीन बोर्ड च्या माध्यमामध्ये या ठिकाणी फलंदाजाला परतावं लागलेलं आहे.
बघूया 8 बाद 28 धावा या ठिकाणी झालेल्या आहे. 20 चेंडू 55 धावांची गरज. अठरा चेंडू 55 धावांची गरज आहे. सामना थोडासा झुकलाय पेटच्या बाजूनं. अक्रम भाई पुन्हा एकदा आले, चेंडू खाली आले, पुन्हा एकदा झेल पकडतायत. विकेटचं पतन होतोय. 9वा धक्का यलगार क्रिकेट क्लब केज संघाला. लिओ जिम रेडी राहायचंय, कारण मला असं वाटतं हा सामना जास्त वेळ चालणार नाही. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि बेस्टच्या सर्व क्षेत्ररक्षकांनी खऱ्या अर्थानं क्रीडा रसिकांची मनं जिंकलीत. गोलंदाजांनी सुवर्ण काम केलं आणि सोने पे सुहागा क्षेत्ररक्षकांनी काम केलंय. अतिशय सुंदर झेल पकडले गेले आज. आत्ता स्तुती केली होती मी. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यशस्वी गोलंदाज या ठिकाणी आपण मुकुंद यांना बघतोय मैदानाच्या आतमध्ये. ऋषिकेश नेहरकर हा एकेरी दुहेरी धाव घेत आहेत बघा. या ठिकाणी एक धाव आपण बघतोय पूर्ण केलेली आहे. 30 धावा या ठिकाणी, माफ करा 31 धावा आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण होत आहेत. मनगडाचा वापर केला त्या ठिकाणी, फ्लिक केलाय. चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये अडवला जातोय. 32 धावा झालेल्या आहेत बघा. 14 चेंडू 51 धावांची गरज. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चित्ररक्षक होते त्या ठिकाणी देश. इनफिल्ड मध्ये रोखण्याचा प्रयत्न होता. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण करतायत. दोन धाव्यांच्या मदतीनं या ठिकाणी धावफलकावर 34 धावा. सुरेख फटका आणि त्यानंतर तितकंच दर्जेदार कामकाज. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. षटकाची समाप्ती. 6 षटकानंतर धाव फलकावर आहे 35 धावा. 12 चेंडू 48 धावांची गरज. अवांतर दिला गेलाय बघा यावेळेस. वाईड चेंडू दिला जातोय. गोलंदाज असलम
आयकॉन आहेत. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आणि पवन यांना मात्र चेंडून दिलाय चकवा. जातोय सीमा पार, येतोय चौकार. चौकार, 4 धावा. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. याही वेळेस आपण बघतोय 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेला गेलेत. धाव बाद. तिसऱ्या पंचाकडे आपण चाललो. सगळे बाहेर या. हा लाईनअप मध्ये यायचंय भाऊ. चला ऑल आउट झालेला आहे या ठिकाणी. OUT लिओ जिम संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बेस्ट संघाचा बेस्ट खेळ झाला, बेस्ट विजय मिळवला. ऑल आउट. यलगार CC सर्व फलंदाज बाद झाले. सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करता येत नाही. खरं आहे बरं का ते पण. मग काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. असे टेन्शन घेतो, मी सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब मला काय ना चारा टाकू दे मग सांग मला कोणचं दुकान आहे. चल. कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का, त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो, पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणतं दुकान म्हणलं तू ते? ही गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुळींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला का मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात, गॅरंटीच्या असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी, केज, जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय, तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा.